ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आपण बघत आहोत संपूर्ण शिवमहापुराण. आणि मागच्या भागामध्ये आपण बघितलं की सती ही नंदीवर आरूढ होऊन रुद्रगणांसह यज्ञस्थळी जाते. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत यज्ञस्थळी पोचल्यानंतर सतीचा अपमान कशा प्रकारे केला जातो, त्याचप्रमाणे सती स्वतःचे शरीर कशा प्रकारे भस्म करते आणि दक्षाला आकाशवाणीने अनर्थाची सूचना कशा प्रकारे मिळते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. ब्रह्मदेव नारदांना सांगतात की भगवती म्हणजे सती रुद्रगणांसह कणखल क्षेत्री आली, जिथे यज्ञस्थळ होते आणि जिथे यज्ञ चालू होता. दक्षाचा हा यज्ञ हा तेथे सुरू होता. मंत्राचा उच्चार करून त्यात आहुती टाकल्या जात होता. दक्षाच्या द्वारी येताच सती नंदीवरून खाली उतरते आणि रुद्रगणांना तेथे थांबायला सांगून ती नंदीसह यज्ञभूमीकडे जाते. तिला पाहताच सर्वांना एकदम आश्चर्य वाटते. सगळेजण सतीकडे बघतात. माताश्री अविसनी आणि तिच्या बहिणींना तिला बघून फार आनंद होतो आणि त्यांनी तिचा योग्य प्रकारे त्या आदर सत्कार देखील करतात. दक्षाच्या चेहऱ्यावर मात्र काहीच भाव नव्हता. तो तिच्याशी बोलला देखील नाही. सतीला खूप नवल वाटते, आश्चर्य वाटते की माताश्री पिताश्रींना नमस्कार करते ती, तरी देखील तिचे माता आणि पिता तिच्यासोबत बोलत नाही. त्या यज्ञामध्ये सर्व देवतांसाठी निरनिराळे हविभाग ठेवलेले असतात, परंतु तिला शिवजींचा भाग तेथे कोठे दिसत नाही. सतीच्या मनामध्ये क्रोधाच्या लहरी उत्पन्न होतात. ती दक्षाला म्हणते की प्रजापती, तुम्ही परममंगलकारी भगवान शंकरांना यज्ञामध्ये का बोलवले नाही? तुम्ही रुद्राची का बरे उपेक्षा केली? त्याच्याशिवाय यज्ञ तरी कसा पूर्ण होणार आहे? त्याचे नुसते स्मरण केले तरी सर्व पवित्र होते. आता त्यांच्याशिवाय हा यज्ञ अपवित्रच झालेला आहे. त्यांच्याशिवाय तुम्ही यज्ञाला सुरुवात तरी कशी करू शकता? त्यांच्याशिवाय हा यज्ञ निर्थक आहे. भगवान रुद्रदेव नसताना विष्णुदेव वगैरे हे आलेच कसे? सती विष्णूंना देखील विचारते की श्रुतींनी ज्याचे महात्म्य सांगितले आहे त्या महादेवांना तुम्ही ओळखले नाहीत का? त्यांनी तुम्हाला किती वेळा वाचवले, त्यांचे विस्मरण झाले का तुम्हाला? अशी सती विष्णूंना विचारते. सती इंद्रदेवांना म्हणते की अनेक ऋषीमुनींना म्हणाली की शिव नसताना आपण आलात तरी कसे? इंद्राबरोबरच अनेक जेथे उपस्थित असलेल्या ऋषीमुनींना सती हा प्रश्न विचारते आणि सतीच्या क्रोधाचा पारा हा वाढत जातो. त्यामुळे देव व ऋषी अतिशय भयभीत होतात. ते मौन पाळून बसतात. सतीला काय उत्तर द्यायचे हे त्यांना कळत नाही. दक्षाने हे सारे जाणले आणि दक्ष म्हणतात की मुली, तू आता अधिक बोलू नकोस. यातून काही निष्पन्न होणार नाहीये. तू येथे का आलीस? तुला कोणी बोलवलं? तू येथे शांतपणे थांब, नाहीतर तू निघून जा. दक्षाने शिवाची देखील निंदा केली आणि दक्षाने केलेली शिवनिंदा ही सतीला अजिबात सहन झाली नाही. मला शिवजींनी जाऊ नको असे सांगितले असताना देखील मी येथे आले. याचे प्रायचित्त म्हणून मी आता अग्निप्रवेश करणार आहे. सती दक्षाला म्हणते की शिवजींची निंदा करणे हे अत्यंत मोठे पाप आहे आणि तुम्ही अकारण द्वेष करत आहात. शिवजींच्या चरणाची धूळ प्राप्त झाली की लोक स्वतःला धन्य समजतात. आता मी माझा देह ठेवणार नाही. शिव तुम्हाला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. एवढे बोलून सती शांत होते. ती मौन धारण करते. ती आपल्या प्राणप्रिय पतीची आठवण करू लागते. ब्रह्मदेव पुढे नारदांना म्हणतात की आता सतीने मौन धारण केले आणि आपल्या पतीचे म्हणजे शिवाचे स्मरण सतीने केले. तिने प्राणायामास सुरुवात केली. तिने प्राण आपल्या भुकुटी मध्यामध्ये स्थिर केला. शरीरात वायू व अग्नी यांची धारणा केली. ती फक्त शिवजींचे चिंतन करत होती. तिच्या देहातील सर्व विकार नाहीसे झाले होते. संकल्प विकल्प निर्माण करणारे मन हे नाहीसे झाले होते. अशा वेळी चारी बाजूंनी योग अग्नी निर्माण होऊन ती क्षणार्धात भस्म झाली. ही घटना पाहिल्यानंतर देवांमध्ये आणि लोकांमध्ये हाहाकार झाला. काही जण
दीक्षाची निंदा करू लागले. आता दक्षाची सर्वत्र अपकीर्ती पसरेल असे सर्वजण म्हणू लागले. आता दक्षासमोर अतिशय महान असे महासंकट येतील, कारण आपल्या पोटी साक्षात जगदंबा येऊन देखील त्याने तिला ओळखले नाही. शिवगण दक्षाचा मोठा धिक्कार करत होते. यज्ञाच्या ठायी मोठ्या प्रमाणात संघर्ष निर्माण झाला. आता शिवजीच्या क्रोधापासून कसा बचाव होणार याची सर्वजण चिंता करू लागले, कारण शिवजींचा क्रोध हा सर्वांना माहीत होता. यज्ञामध्ये आता मोठे विघ्न उभे राहिले. सतीने देहत्याग केल्यामुळे दक्षाच्या यज्ञाजवळ अतिशय भीतीदायक स्थिती निर्माण झाली. आता काय विघ्न येणार याचा सर्वजण विचार करत होते. अशाच वेळी एक आकाशवाणी झाली की, हे दक्षा, हा काय बरे अनर्थकारी प्रसंग ओढवून घेतलास. तू धतीचेच विचार ऐकून घेतले नाहीस. महान तपस्वी तुला शाप देऊन निघून गेले, तरी देखील तू शुद्धीवर आला नाही. सती ही सर्व सत्पुरुषांची आराध्य देवता, आपल्या भक्तांची मंगल करणारी, यश कीर्ती, देवी संपदा देणारी, मोक्ष देणारी, महेश्वरांची शक्ती म्हणजे सती, विष्णू ब्रह्मा रुद्र अग्नी चंद्र आदी सर्वांची ती जननी आहे. यज्ञ तप दान यांना तप देणारी आणि सर्वांचे भय नाहीसे करणारी अशा मातेचा तू अपमान केलास. तिची आराधना करणे तुला आवश्यक होते. मी ब्रह्मदेवाचा पुत्र आहे या अहंकारात तू राहिलास आणि शिवजींच्या पत्नीचा तू घोर असा अपमान केला. शिवजींचा आशीर्वाद लाभावे म्हणून अनेक लोक यज्ञ याग करतात, विविध तऱ्हेच्या उपासना जप तप करतात. सती ही त्यांची शक्ती आहे, तरी देखील तू तिला योग्य वर्तणूक दिली नाही. आता या यज्ञाचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. आता तुझे कल्याण कसे बरे होणार, तुझ्यावर संकटांचा वर्षा होणार हे निश्चित. अशा प्रकारे आकाशवाणीने दक्षाची निंदा केली आणि ऋषीमुनी देवतांना आपल्या स्वस्थानी जाण्यासाठी सांगितले. ब्रह्मदेवांना विचारतात की, भृगूच्या मंत्राच्या सामर्थ्याने ऋषवीरांकडून पराभूत झाल्यावर शिवगणांनी नक्की काय केले. तेव्हा ब्रह्मदेव सांगतात की, ऋषवीरांकडून शिवाचे अनेक गण नाहीसे झाले. उरलेले गण हे कैलास शिखरावर निघून गेले. त्यांनी रुद्रदेवांना नमस्कार करून दक्षाच्या ठिकाणी घडलेली सर्व हकीकत सांगितली. सतीने योगाग्नी प्रज्वलित करून आपला देह भस्मसात केला. हा सर्व प्रकार ऐकल्यानंतर शंकर म्हणजे शिव अतिशय संतप्त झाले. त्यांनी महाभयंकर अशा वीरभद्राला उत्पन्न केले आणि तो विराट व शक्तिशाली असा होता. वीरभद्राने विचारले, शिव, आपली काय आज्ञा आहे. त्यावेळी शिव वीरभद्राला सांगतात की, तुझा विजय होवो. आता मी काय सांगणार आहे ते तू एकाग्राने श्रवण कर. ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष हा अतिशय अहंकारी झाला आहे आणि तो माझा तिरस्कार करतो आहे. तो मोठा यज्ञ करत आहे. या यज्ञात त्याने माझा अपमान केला, त्यामुळे सतीने प्राणत्याग केला. आता तू तेथे जाऊन यज्ञ थांबव. कोणी दृष्टमध्ये आले तर त्यांना देखील तू ठार कर, त्यांचा देखील तू विचार करू नको. दक्षादी सर्वांच्या परिवारासह समूळ त्यांचा नाश कर. तेथील कलशामधील पाणी पिऊन टाक आणि परत माझ्याकडे निघून ये. आज्ञा वीरभद्राला करून रुद्रदेव हे ध्यानस्थ झाले. शिवांची आज्ञा ही क्षीरसावध्य मानून वीरभद्रनी शिवाला मनोभावे नमस्कार केला आणि वीरभद्र हा मोठा रथ घेऊन आणि त्वेषाने दक्षकाच्या यज्ञमंडपाकडे निघाला. त्यांच्या अंगावर सर्पभूषणे होती. त्याच्याबरोबर अनेक शिवगण देखील त्याच्याबरोबर निघाले. वीरभद्र प्रस्थान करू लागल्यावर त्यांच्यावर फुलांची वृष्टी करण्यात आली. त्याचबरोबर महाकाली निघाली. तिच्याबरोबर कांतायानी, ईशानी, चामुंडा, मुंडमर्दिनी, भद्रकाली, भद्रा, त्वरिता, वैष्णवी, काली या नवदुर्गा देखील वीरभद्राबरोबर होता. तसेच शक्तिशाली भूतगणांचा विराट समुदाय हा वीरभद्राबरोबर होता. 64 योगिनी आपल्या गणांना घेऊन तेथे आल्या होत्या. शिवजीच्या आज्ञेने डाकिनी शाकिनी भूते, प्रमद, गृहक, पुष्पांड, पश्यट, षटक, ब्रह्मराक्षस, भैरव तसेच क्षेत्रपाल आदी
महान वीर दक्षाच्या यज्ञाचा विनाश करण्यासाठी निघाले होते. दक्षाने शिव आणि सतीचा घोर अपमान केला. त्याचे प्रायश्चित्त आता दक्षाला भोगावे लागणार होते. अशा वेळी युद्धसूचक भेटीचा गंभीर असा महाभयंकर ध्वनी निर्माण झाला. नाना प्रकारचे आवाज करणारे शंख वाजू लागले. त्यांचा आवाज सगळीकडे पसरू लागला. शिंगांच्या भिन्न भिन्न ध्वनींनी आणि शिवगणांच्या गर्जनांनी सारा असमांत दणाणून गेला. वीरभद्र आणि सेना निघताना त्यांना अनेक प्रकारचे शुभशकुन निर्माण झाले. मित्रांनो, पुढील भागात बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.